आणि नमस्कार व्हेरी श्रीजी. वॉर्म वेलकम आवारे सर. नमस्कार सद्गुरू आवारे सर, नमस्कार. आणि सो यू आर ऑन श्री योगा. दिस इज द फर्स्ट टाइम. पण तुम्हाला कधी श्री योगावरती यायचं असलं, आणखीन आम्हाला एज्युकेट करायचं असलं तर तुम्हाला कधीही हा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. सॉरी, मी असं मराठी इंग्लिश थोडंसं चाललेलं आहे माझं. तर माझा म्हणजे अबोली आणि विठ्ठल, त्यांना थँक्स टू बोथ ऑफ देम. त्यांच्यामुळे हे सगळं होतंय. आणि अबोली आणि विठ्ठल, मेनी ऑफ यू नो, ते श्रीयोगामध्ये टीचर्स आहेत. आणि दे आर म्हणजे आवारे सरांचे शिष्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी प्रत्यक्ष त्यांना भेटलेलेही आहेत. ते नगरच्या जवळ आवारे सर राहतात, तिथं त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटलेले आहेत. आणखीन श्रीयोगावरती हे त्यांची आपण भाषणं ठेवूया असं त्यांची दोघांची आयडिया आहे, विठ्ठल आणि अबोलीची. आणि वी आर क्वाईट एक्सायटेड. आणि तुम्हाला सर्वांनाही खरं म्हणजे दिस इज एकदम उत्तम संधी आहे. कारण प्रत्यक्ष म्हणजे योगा शिकलेला माणूस आणखीन प्रत्यक्ष ते वापरतायत. आणखीन शिवाय शिकवायला अत्यंत उत्तम प्रकारे ते शिकू शकतील अशी व्यक्ती तुम्हाला मिळते आहे. आणि सो या सर्व दृष्टीनं आवारे सर, तुमचं म्हणजे स्वागत आहे. आणखीन श्रीयोगाची थोडक्यात माहिती म्हणजे श्रीयोगावरती खूप व्हॉलंटियर्स आहेत. सगळेजण म्हणजे कम्युनिटीला मदत करतायत. सगळं म्हणजे कोणी सेल्फ सर्व्हिस आहे, कोणाला म्हणजे असं पैसे कोणी घेत नाही. आणखीन योगाच्या दृष्टीनं म्हणलं तर आमचा जास्त जोर आहे तो प्राणायाम, मेडिटेशन, योगासनं. आणखीन लहान मुलांनाही शिकवतो, सिनियर्सनाही शिकवतो. चेअर क्लासेस, लहान मुलांचे सुद्धा इन पर्सन ऑनलाईन क्लासेस आहेत. आणखीन मेडिटेशन घेणारे बरेच जण आता इथे जॉईन केलेले आहेत. तर एकंदरीत ही श्रीयोगाची बॅकग्राऊंड. पण म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि फार वेळ तुमचा न घेता मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की जे काही तुम्हाला आम्हाला शिकवायचं असेल ते शिकवा. असं काही असं प्रत्यक्ष स्पेसिफिक टॉपिक नाहीये. तुम्हाला ज्या कुठल्या विषयावरती बोलायचं असेल ते बोला. आणि म्हणजे आमचं मी साधारण श्रीयोगातली लोक काय कशा प्रकारची आहेत ते सांगितलं तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. आता आपण या ठिकाणी योग या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत. आणि योगाची संकल्पना काय आहे, आपल्याला योग या शब्दाने आपल्या मनामध्ये कोणतं चित्र उभं राहतं, प्रत्यक्षात ते काय आहे. आणि तुम्ही सगळी योग या विषयाशी परिचित मंडळी आहात. तुम्ही स्वतः आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा सगळे शब्द कानावून गेलेले आहे, त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही केलेलं आहे. आणि एवढं परदेशामध्ये राहून आपापले व्यवसाय, व्याप, कुटुंब सगळं सांभाळून या विषयाकडे तुम्ही वेळ देत आहात, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. तर आता आपण योग या विषयाची व्याख्या बघू. महर्षी पाणिनींनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला व्याकरणावर. आणि त्याच्यामध्ये शेवटी धातुपाठ आणि शब्दपाठ त्याच्यामध्ये काही अर्थ दिलेले असतात. धातुपाठामध्ये क्रियापदाचे अर्थ दिले. आणि संस्कृतमध्ये अशी पद्धत आहे की अमुक एक शब्द आहे, मग त्याची व्युत्पत्ती काय, डिरायव्हेशन, म्हणजे तो शब्द कसा आला, कोणतं क्रियापद त्याच्यामध्ये आहे. तर योग शब्दामध्ये युज क्रियापद आहे. युज, जचा पाय मोडलेला. आणि च वर्गातला शब्द आहे तो ज. त्याचे दोन उच्चार होतात मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये, ज आणि ज. ज मध्ये य मिसळला जातो, जग.
आणि जा मध्ये य नाही, नुसता आ. युज, य असं त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. आणि पाय मोडलेलं काय म्हटलं मी, तर ते व्यंजन आहे. या क्रियापदाचा अर्थ धातुपाठामध्ये पाणिनींनी काय दिला, दोन अर्थ दिले. एक दिला युज संयोगे आणि दुसरा अर्थ दिला युज समाधौ. हे दोन्ही अर्थ वेगळे आहेत. युज संयोगेमध्ये काय, युज म्हणजे संयोग करणे, जोडणे. आणि युज समाधौ म्हणजे काय, व्यासभाष्यामध्ये सांगितलं समाधी, एकाग्रता. समाधीचा अर्थ सांगितला एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. दोन वेगळे अर्थ युज क्रियापदाचे. पहिला झाला जोडणे, संयोग करणे, आणि दुसरा झाला एकाग्रता करणे मनाची. आणि हे दोन्ही योग वेगळे आहेत हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. जोडणारा योग कोणता आहे, त्याला म्हणायचं हठयोग. हठ शब्दामध्ये दोन अक्षर ह आणि ठ. ह कशाचं प्रतीक आहे आणि ठ कशाचं प्रतीक आहे, सूर्य आणि चंद्राचं, इडा आणि पिंगला. मग हकार कीर्तित सूर्य, ठकारश्चंद्र उच्यते. हकार हा सूर्य आहे, ठकार हा चंद्र आहे. त्या इडा आणि पिंगला नाडीचा संयोग करणे आणि मध्य नाडीमध्ये, सुषुम्ना नाडीमध्ये प्राण घेऊन जाणे, युज संयोगे. संयोग शब्दाचा असा तिथं अर्थ घ्यायचा, जोडणे. काय जोडलं, प्राण आणि अपान, इडा आणि पिंगला, सूर्य आणि चंद्र एकत्र केले, जोडले. हा हठयोगाचा विषय आहे. अपाने जुहती प्राणम, प्राणे पानम तथा परे, प्राणापानगती मृद्वा प्राणायाम परायणाः. भगवंतांनी गीतेमध्ये अपाने जुहती प्राणम, अपानामध्ये प्राणाचा होम करतात, प्राणामध्ये अपानाचा होम करतात, म्हणजे एकमेकामध्ये ते जोडतात, मिसळतात. प्राण आणि आपण एक करतात. युज संयोगे अर्थ आता स्पष्ट झाला. युज या क्रियापदाचा अर्थ जो भगवान पाणिनींनी सांगितला, युज म्हणजे जोडणे. काय जोडायचंय, ह आणि ठ. डावी नागपुडीतून जो स्वर चालतो तो इडा, उजव्या नागपुडीतून जो स्वर म्हणजे श्वास चालतो त्या नाडीला पिंगला, आणि मध्यातून जी नाडी वाहते त्या नाडीला सुषुम्ना. आता बघा, इडा आणि पिंगला बंद झाली, वाईची थांबली की मध्य नाडी सुरू होते. गंगा आणि यमुना, इडा आणि पिंगला, सूर्य आणि चंद्र असे त्याचे प्रतिकात्मक नाव आहेत. आणि ते योग्याने आपल्या शरीरामध्ये भोगायचे आहेत, कारण हा सगळा जो विषय आहे हा अनुभवाचा विषय आहे. आपल्या शरीरामध्ये हे भोगायचं आहे. हा शाब्दिक विषय नाही, सिद्धांतिक विषय नाही, थेरॉटिकल नाही. हा ज्याने त्याने भोगायचा. आणि मग त्याला उदाहरण कसं देतात, की मुक्या माणसाने गुळ खाल्ला, गुळ हा गोड आहे, त्याची चव त्याला कळली, पण त्याला सांगता येत नाही. का सांगता येत नाही, तर त्याला वाचा नाही, पण अनुभव त्याला आला. तसा योगी पुरुषाला योगातले सगळे अनुभव येतात. कोणी सांगतं, कोणी सांगत नाही. काही साधू बोलतात, काही साधू बोलत नाहीत. मग जे बोलले, ज्यांनी लिहून ठेवलं, शब्दबद्ध झालं, ते आपल्यापर्यंत आलं. आणि म्हणून हठयोगावर एकदम अलीकडचा ग्रंथ आहे आपल्या हातामध्ये आहे, हठयोग प्रदीपिका. स्वात्माराम नावाच्या योग्यांनी हा लिहिलेला आहे. मग याच्यापूर्वी जे मोठे मोठे योगी होऊन गेले, गोरक्षा मच्छंद्राद्य, हठयोग प्रदीपिकेमध्ये ज्यांची नावं दिलेली आहेत, 84 सिद्धापैकी 30-35 सिद्धांचे नावं दिलेले आहेत, त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. जे ग्रंथ उपलब्ध आहेत ते प्रामाणिक नाहीत, ऑथेंटिक नाहीत. कारण मध्ये
अनेक प्रकारचे परकीय आक्रमण झाले, शत्रूंनी त्या ग्रंथांचा विध्वंस केला, नाश झाला. ज्यांचे ते ग्रंथ पाठ होते ते माणसं कालयुगामध्ये नष्ट झाले. म्हणून आपल्या हातामध्ये ज्याला आपण प्रामाणिक ग्रंथ म्हणू, व्यवस्थित रीतीने बद्ध केलेला, तो आहे हठयोग प्रदीपिका. आणि तो फार जुना नाही, 200-300 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि म्हणजे कृपा समजायची की तो तरी आपल्याजवळ आहे, नाहीतर नुसती ऐकीव माहिती राहिली असती. आणि त्या ग्रंथामध्ये फक्त एवढीच माहिती आहे: आसन, मुद्रा, प्राणायाम, बंध, 4 गोष्टींची माहिती आहे. हा हठयोगाचा भाग. प्राणाची जोडणी करणं, संयोग करणं, हा हठयोग. आणि हा हठयोग कशासाठी वापरायचा ते स्वात्मारामांनी सांगितलं की राजयोगासाठी. यानंतरचा अभ्यास राजयोग म्हणजे मनाचा योग. आणि आत्ता हठयोग जो आहे हा शरीराचा. म्हणून हठ ऐवजी काही ग्रंथामध्ये याला घटयोग सुद्धा म्हणतात. घट म्हणजे शरीर, भांड. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पंचमहाभूतापासून हा जो देह बनला, पिंड, या पिंडाचं जे ज्ञान, तो हठयोग. पिंडाला घट म्हणतात, घटयोग. काययोग, शरीरयोग. आणि पुढचा जो योग आहे राजयोग, मनाचा, मग त्या ठिकाणी प्राणाचा, शरीराचा असा कोणताही भाग येणार नाही. म्हणून ह्या 2 परिभाषामध्ये गल्लत नाही करायची. हे एक स्वतंत्र योग आहेत. हठयोग वेगळा, राजयोग वेगळा. मग राजयोगाचा कोणता ग्रंथ आपल्या हातात आहे? पतंजलींनी रचलेले योगसूत्र. महर्षी पतंजली, त्यांना शेषाचा अवतार मानतात. आणि दक्षिण भारतामध्ये त्यांचे मंदिर जे आहेत त्यामध्ये निम्म शरीर सर्पाकृती असतं आणि वरचा भाग मानवी असतो. पतंजली ऋषी. आणि या पतंजलींनी 3 शास्त्रावर ग्रंथ लिहिलेले आज आपल्याला उपलब्ध आहेत. योगेन चित्तस्य, चित्ताचे मल त्यांनी योगशास्त्राने दूर केले. ते योगसूत्र आपल्याकडे आहे, पातंजल योगसूत्र. योगेन चित्तस्य पदेन वाचा. पद म्हणजे शब्द, व्याकरणशास्त्र. व्याकरणशास्त्रावर त्यांनी पातंजल महाभाष्य, अप्रतिम ग्रंथ आहे. मुळात संस्कृत जे व्याकरण आहे, अशा प्रकारचं व्याकरण जगामध्ये कोणत्याही भाषेतलं नाही. दैवी ते एक पद्धत कोणती असते? तुम्ही नाना प्रकारचे पुस्तकं वाचा, निरनिराळ्या संप्रदायामध्ये शिक्षण घ्या, आणि मग तुम्हाला त्या शास्त्राचं आकलन होतं. आणि दुसरा मार्ग कोणता आहे की तुम्ही ध्यान करा, अंतरंगामध्ये जा, आणि आतून ते शास्त्र येतं उत्स्फूर्तपणे, इंट्युशन. असं हे व्याकरणशास्त्र आपल्या संस्कृत भाषेचं आहे. पाणिनींनी तप केलं, पेनान्स तप केलं, आणि भगवान शिवानी प्रसन्न होऊन आपला डमरू वाजवला, आणि त्या डमरूतून 14 सूत्र त्यांना प्राप्त झाले. आईऊन रुलरूप एवम आयाऊ छायवरट लंग नमननम जभंग घडदस खप छट चटतौ कपय शेषसर इति महेश्वरानी सूत्रानी. महेश्वराकडून प्राप्त झालेले दैवी. डमरूतून शोधले ते सूत्र. डमरू एक आहे, साऊंड आहे, ध्वनी. ध्वनी हा कसा असतो? कंपनात्मक, स्पंद. ध्वनीला काय अर्थ नसतो, स्पंद. सगळ्या जगाची भाषा काय आहे? स्पंदाची, व्हायब्रेशनची भाषा आहे. उदाहरणार्थ, सापाला ऐकू येत नाही, आणि मग त्याला सेन्सेशन कसं काय होतं? तर त्याला व्हायब्रेशन येतात. तुम्ही जवळून चाललात, पायाने जे व्हायब्रेशन झाले ते त्याच्याहून कळते की कोणीतरी चाललंय. त्याला ध्वनी संकल्पना ऐकू येत नाही, बैरा. आणि त्या ध्वन्यात्मक याच्यातून 14 सूत्र शोधले, आणि 2500 सूत्रांचं अप्रतिम अष्टाध्यायी नावाचं व्याकरणशास्त्र रचलं. त्या व्याकरणावर भाष्य लिहिलं महर्षी पतंजलींनी, महाभाष्य.
आणि म्हणून पदेन वाचा, वाचेतले मल, भाषेतले मल त्यांनी व्याकरणाने दूर केले. योगेन चित्तस्य, चित्तातले मल योगशास्त्राने दूर केले. भाषेतले दोष व्याकरणाने नाहीसे केले. आणि मलम शरीरस्य वैद्यकेन, आणि वैद्यकामध्ये त्यांचा ग्रंथ आहे चरक संहिता. चरक संहिता हा ग्रंथ पतंजलींचा आहे. वैद्यक शास्त्रामध्ये त्यांनी वैद्यकाने शरीराचे मल नाहीसे केले. मनाचे मल म्हणजे मनाचे दोष कशाने नाहीसे केले? योगशास्त्राने. भाषेतले दोष कशाने नाहीसे केले? व्याकरणशास्त्राने. आणि शरीरातले दोष वातपित्त कफादी विकार कसे नाहीसे केले? वैद्यकाने. 3 शास्त्रामध्ये त्यांची गती आहे. बोध आपण असा घ्यायचा आहे की साधकाला ह्या 3 शास्त्रांचं ज्ञान पाहिजे. शरीराचं ज्ञान पाहिजे. शरीरम आद्य खलु धर्मसाधनम. आद्य साधन कोणतं आहे धर्माचं? शरीर आहे. शरीरामध्ये जर विकार असतील, तुम्हाला नीट बसता येत नसेल, बोलता येत नसेल, योग कसा करणार? हे शरीराची नव्हे तयाचे, मग योग कवनाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, हे शरीरच त्याला चालतं बोलतं ठेवता येत नाही, तर तो योग अभ्यास तो काय करणार? आणि म्हणून शरीराची काळजी घेणं, वैद्यक शास्त्राचं थोडं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. वातपित्त कफाची भाषा, रसरक्त मांस मेद मज्जा अस्थि शुक्र सप्त धातूंची भाषा, 3 मल 13 भाव शरीरामध्ये आहेत. त्यांचं थोडंसं ज्ञान पाहिजे. आणि हे कोणत्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे. हा फार मनुष्यजन्म मोलाचा आहे. शेवटली पाळी तेव्हा मनुष्यजन्म, चुकली यावर मग फेरा पडे. एवढी संधी जर गेली, पुन्हा 84 लक्षात कावळा उंदीर मांजर जन्माला जायचंय आणि त्याच्यामध्ये ज्ञानप्राप्ती शक्य नाही. म्हणून या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आता हे श्री काकांनी तिकडे अमेरिकेमध्ये योगाचा माहोल निर्माण केला. ते शास्त्राचं पुनरुज्जीवन केलं. एवढे कष्ट करून तुमच्यापर्यंत ती ज्ञानाची गंगा तुमच्या दारात आणली, तुम्हाला प्रवृत्त केलं ज्ञानाचं. फार मोठा उपकार आहे. सगळं सर्वश्रेष्ठ ज्ञान दान कोणतं? ज्ञान. ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ. का बरं? तर ज्ञानान मुक्ती ही हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. मुक्ती कशाने मिळेल? फक्त ज्ञानाने. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या जगामध्ये इह म्हणजे इहलोकी ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही. आणि मग अशा प्रकारे वैद्यकाचं ज्ञान आपल्याला पाहिजे. आणि चित्ताचं, योगेन चित्तस्य, योगशास्त्राचं ज्ञान पाहिजे. आणि थोडंसं भाषेचं ज्ञान पाहिजे, कारण हे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे संस्कृतचं थोडंसं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचे जे परिभाषा आहे, त्याचे जे नावं आहेत, त्यातले जे सिद्धांत आहेत ते संस्कृतमध्ये. कारण पूर्वी संस्कृत ही ज्ञानभाषा होती, लिंग्वा फ्रँका. कारण महाराष्ट्रातला माणूस मराठी बोलतो, तमिळनाडूमधला तमिळ बोलतो, केरळातला मल्याळम बोलतो, वेगवेगळ्या भाषा आहेत. इतके ग्रंथ लिहिणं शक्य नाही. पण संस्कृत जर लिहिलं तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या भारतामध्ये सगळ्या पंडितांना संस्कृत येतं. म्हणून ती ज्ञानभाषा होती संस्कृत. तर अशा रीतीने ह्या 3 गोष्टी आपण बोध घेतला. आणि दुसरा जो भाग आहे युज समाधौ. युज शब्दाचा अर्थ समाधी लावणे, एकाग्रता करणे हा जो अर्थ आहे त्याला म्हणायचं राजयोग किंवा पतंजलींचे योगसूत्र. काय स्पष्ट केलं आपण? की युज शब्दाचे भगवान पतंजलींनी 2 अर्थ केले. त्यातला पहिला अर्थ युज संयोगे हठयोगाला लागू पडतो आणि युज समाधौ हा राजयोगाला, पतंजलींच्या योगाला लागू पडतो. एक योग शरीराचा आहे आणि एक योग मनाचा आहे. कबीरांनी जी तक्रार केली, कबीर साहेबांनी, तन का जोग सब करे, मन का करे नकोय. म्हणजे किती विभाग केले त्यांनी योगाचे? 2. तन म्हणजे शरीराचा योग आणि एक मनाचा योग म्हणजे चित्ताचा योग. 2 योग. आता हे 2 योग वेगळे झाले. हठयोग जो आहे आपल्याकडे तो स्वात्मारामांनी शब्दबद्ध केलेला आहे.
आणि पातंजली योगसूत्र हे महर्षी पतंजलींनी शब्दबद्ध केलेलं आहे. 195 सूत्र योगसूत्रामध्ये आहेत. विठ्ठलचे, आबोलीचे, तो सगळा अध्ययनाचा भाग होऊन गेलेला आहे. 195 सूत्र त्यांनी अत्यंत नम्रतेने आणि खाडा न करता पदरात पडून घेतलेले आहे. त्या भाषेशी त्यांचा परिचय झाला, सूत्रांशी परिचय झाला, योगशास्त्राला काय म्हणायचं आहे त्यांनी समजून घेतलेलं आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे, फारच कौतुकास्पद आहे. आणि 400 श्लोक साधारणतः हटप्रदीपिकेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये 4 विभाग आहेत. उपदेश त्याला म्हणतात. आणि शेवटी एक उपदेश आहे 5वा, तो काही प्रतीमध्ये आहे आणि काही प्रतीमध्ये नाही, म्हणून 4 विभाग त्याचे सर्वमान्य आहेत. आणि दोन्ही ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहेत. हटप्रदीपिका आहे पद्यमय भाषेमध्ये, श्लोकामध्ये. श्लोक जो असतो याच्यामध्ये 2 ओळी असतात, 2 चरण. पहिल्या ओळीमध्ये 16 अक्षर, दुसऱ्या ओळीमध्ये 16 अक्षर, 32 अक्षरांचा छंद आहे. आणि सगळं रामायण आपलं श्लोकबद्ध आहे. महाभारत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. निरनाळे पुराण श्लोकामध्ये, तसा हा हटप्रदीपक श्लोकामध्ये सांगितलेला आहे. सोपा छंद आहे, कळायला पण सोपा जातो, म्हणायला सोपा जातो आणि गेय असल्यामुळं पाठांतराला पण चांगलं आहे. योगसूत्र हे सूत्रमय, सूत्र म्हणजे दोरा. विखुरलेले फुलं आपण दोऱ्यामध्ये गुंफतो आणि एक माला तयार करतो. तसे विखुरलेलं ज्ञान गोळा केलं आणि ते सूत्रबद्ध केलं, शिस्तबद्ध, क्रमाने मांडलं, आणि म्हणून त्याला म्हणायचं सूत्र. छोटे छोटे सूत्र असतात. अल्पाक्षरम, कमीत कमी अक्षर. असंदिग्धम, त्याच्यात कोणतीही संदिग्धता नाही. सारवत, सार सार सांगायचं, फापट पसारा घ्यायचा नाही. विश्वतोमुखम, विश्वतोमुखम म्हणजे सार्वभौम, युनिव्हर्सल तत्व सांगायचं. अस्तोभम, कोणत्याही प्रकारची आख्यायिका नाही, दृष्टांत नाही, काही नाही, मूळ मुद्दा सांगायचा. अनवद्यम, निर्दोष, अशी 6 लक्षणं सूत्राची आहेत. अल्पाक्षरम संदिग्धम, सारवत विश्वतोमुखम, अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः, असे 195 सूत्र योगसूत्रामध्ये आहेत. 4 विभाग आहेत त्याचे: समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. 4. हठयोगाचे पण 4 विभाग आहेत: प्रथम उपदेश, द्वितीय उपदेश, तृतीय उपदेश आणि चतुर्थ उपदेश. 2 ग्रंथ आपल्याला कळले, 2 ग्रंथकार कळले. आणि युज शब्दाचे 2 अर्थ जे पाणिनींनी सांगितले ते आपण मुळापासून समजून घेतले. आता जर काही योगी असे आहेत की ते हठयोगाचा अभ्यास करीत नाहीत, ते एकदम चित्ताचा म्हणजे मनाचा अभ्यास करतात, राजयोगाचा. काही योगी आहेत ते फक्त हठयोगाचा अभ्यास करतात, चित्ताचा अभ्यास करीत नाहीत. हे दोघे अपूर्ण आहेत. दोन्ही अभ्यास केला पाहिजे. हठयोगाचा पण अभ्यास केला पाहिजे आणि पतंजलींच्या योगसूत्रांचा पण अभ्यास केला पाहिजे. आता उदाहरणार्थ गोरक्षनाथ आहेत. गोरक्षनाथांनी हठयोग मोठा जुन्या काळी पुरस्कृत केला. हे सगळं श्रेय गोरक्षनाथांना आहे. विषय विध्वंस एक विरू, ज्ञानेश्वरांनी कौतुक केलं त्यांचं. विषयाचा विध्वंस करणारा वीर म्हणजे असा विरक्त पुरुष झाला नाही. वैराग्य, पूर्ण विरक्ती गोरक्षनाथामध्ये. आणि म्हणून अनाचाराचा जेवढा भाग होता साधनेमध्ये तो त्यांनी काढून टाकला आणि शुद्ध हठयोग अभ्यास केला पाहिजे. त्यांचे जे गुरु होते मच्छिंद्रनाथ, ते योगिनी मंडलामध्ये गुरफटले होते. श्रीराज्यामध्ये जिथं 1600 योगिनींचा आश्रम होता कदली वनामध्ये, तिथून त्यांना बाहेर आणलं आणि सांगितलं की नाही, हे नाही चालणार, अभ्यासच करायचा, अभ्यास हे प्रगट व्हावे. त्यातला जो अनाचार होता, पंचमकार, मांस,
मद्य, मैथुन, मुद्रा, पंचमकार काढून टाकले आणि शुद्धीकरण केलं म्हणून त्यांना विषय विध्वंस एक विरू आणि योगाब्जिनी सरोवरू, योगरूपी सरोवरातलं कमळ असं म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही गोरक्षनाथांचे चित्र डोळ्यापुढे आणा. असा उंचापुरा दट्टाकट्टा योगी आहे आणि भिक्षाटन हे त्यांचं म्हणजे जीवनचर्या आहे. भिक्षाटन म्हणजे भिक्षा मागून खाणे. आता भिक्षेमध्ये काय तुम्हाला पौष्टिक अन्न मिळेल का? नाही. टाकून जे द्यायचं ते लोक भिक्षा म्हणून देणार. कदन्न, उष्ट, कर्कट. त्याच्यामध्ये काय कार्बोहायड्रेट आहेत का, प्रोटीन्स आहेत का, फॅट्स आहेत का, काही पौष्टिक आहेत का, ड्रायफ्रूट आहेत, काहीच नाही. ते अन्न खातात. त्यांना घर नाही. भिक्षांचरती, भिक्षा मागत ते चरती म्हणजे हिंडतात. मग उन्हाळ्यामध्ये डोक्यावर काय नाही, पावसाळ्यामध्ये छत्री रेनकोट नाही, थंडीमध्ये स्वेटर नाही, काहीच नाही, पायामध्ये काही नाही आणि तरी दीर्घायुषी. 120 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे गोरक्षांचं. आणि आजार नाही, सर्दी झाली, पडसं झाले, ऍडमिट अजिबात नाही. कुठून आलं हे आरोग्य? हठयोगातून. हठयोगाचं मुख्य फळ काय? जठराग्नी विवर्धनम. स्वात्माराम सांगतात हठप्रदीपिकेमध्ये. अग्नी प्रदीप्त होतो शरीरातला आणि शरीरातला अग्नी जर प्रदीप्त झाला, तुम्ही काही खा, पचणार. कारण पचवण्याचं काम अग्नी करतो. प्राणापानाच्या जोड भाती, फुंक फुंकोनी अहोराती, आटी तसे नेणव किती उदरा माझी. उदरामध्ये, पोटामध्ये किती अन्न आटवलं जातं म्हणजे पचवलं जातं, ते काम अग्नी करतो. हठयोगाने अग्नी प्रदीप्त होतो. प्राप्तस्य योगाग्निमयम शरीरम. योगाने जो अग्नी उत्पन्न होतो असं त्यांचं शरीर होतं. एकदम वज्रकाया, रूप लावण्य बल वज्र संवननत्व आणि काय संपत. पतंजलींचं सूत्र आहे. काय संपत, शरीराची संपत्ती त्यांना प्राप्त होते. ती गोरक्षनाथांना आहे. ही संपत्ती कोण देतं? फक्त हठयोग. दुसरे मारुती, रामायणातले सप्तचिरंजीवापैकी. काय म्हणतात हिंदुस्थानामध्ये मारुतीला? बजरंग बली. बजरंग म्हणजे वज्रांग, वज्रासारखं अंग आहे शरीर, वज्रासारखं. वज्र हे सगळ्यात कठीण आहे. वज्र कशाने भेदलं जात नाही, फुटत नाही, तुटत नाही. डायमंड जसा असतो हिरा, त्याच्यापेक्षा उच्च क्वालिटीचं वज्र असतं, असं शरीर आहे. म्हणजे त्यांच्यावर जर बाण मारला तर खडकावर जसा आपण बाण मारला आणि तो उडून पडला असा बाजूला पडणार, एवढी वज्रकाया. म्हणून त्यांना बजरंग बली म्हणतात. बली म्हणजे बलवान, वज्राप्रमाणे शरीर असलेला बजरंग. कोण देतं हे? हठयोग. आणि म्हणून पहिलं फळ आहे जठराग्नी विवर्धनम. दुसरं फळ काय सांगतात ते? सर्व व्याधी प्रशमनम. सगळ्या व्याधींचा प्रशम होतो. 3 प्रकारचे व्याधी सांगितले: वातव्याधी, पित्तव्याधी, कफव्याधी. 3 दोषामुळे होणारे. कफाचे 20 प्रकारचे रोग होतात, पित्ताचे 40 प्रकारचे रोग होतात, वाताचे 80 प्रकारचे रोग होतात आणि यांचे उपप्रकार आहेत 300-400. या सगळ्यांचा नाश होतो. कशामुळे होतो? हठयोगामुळं. हठयोगामुळं प्राणावर विजय प्राप्त होतो, वायूवर. आणि आयुर्वेदामध्ये रोगाची संप्राप्ती कशी सांगितली? यत्र यत्र रुजा बाधाम. ज्या ज्या ठिकाणी रोगाची बाधा झाली त्या ठिकाणी असं समजायचं की वायू कुंठित झालेला आहे, वायू थांबलाय. ती गाठ जर तुम्हाला मोकळी करता आली, कोणताही आजार बरा होतो. म्हणून हठप्रदीपिकेचा जो 5वा उपदेश आहे तो याच्यावर आहे: शरीरातले आजार प्राणायामाने कसे बरे करायचे. म्हणून व्याधी प्रशमनम हा दुसरा फायदा हठयोगाचा आहे. आणि तिसरा फायदा आहे सिद्धींचा. अनेक प्रकार सिद्धींचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अष्टसिद्धी आहेत: अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व. 8 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या. आणि काही क्षुद्र सिद्धी आहेत.
कशाने प्राप्त होतात ह्या? हठयोगाने. अणिमा सिद्धी म्हणजे अणुसारखं लहान होणं, आणि महिमा म्हणजे आकाशासारखं मोठं होणं. अणु रेणू या थोकडा, तुका आकाश एवढा. तुमच्या कानावर अभंग गेला असेल की अणुसारखं राहता येतं आणि आकाश इतकं मोठं होता येतं. मग या ठिकाणी मारुती ज्यावेळेस लंकेमध्ये गेले, मग आता सीता कुठे ठेवलेली आहे, शोध घेतला पाहिजे. म्हणून पाणवठ्यावर गेले जिथे स्त्रिया, लंकेतल्या स्त्रिया पाणी भरायला आलेल्या आहेत, आणि सूक्ष्म रूप धारण केलं, अनुरूप, कारण ते योगी आहेत, आणि त्या कळशीत जाऊन बसले, अशी रामायणात कथा आहे. आणि मग ते पाणी घेऊन स्त्री आपल्या घरी गेली. आणि मग रात्री त्यांच्या चर्चेमध्ये आलं की रावणाने सीतेचं हरण केलं आणि ती सीता अशोकवनामध्ये ठेवलेली आहे. अनुरूप धारण केलं मारुतींनी. अणिमा. महिमा म्हणजे शरीर मोठं करणं. लीळाचरित्रामध्ये अशी कथा आहे की बोनेबाई नावाची स्त्री आणि तिच्या झोपडीमध्ये चक्रधर मुक्कामाला होते. रात्री चोर आले. चोरांनी आपली घोंगडी अंगणामध्ये अंथरली आणि त्या बोनेबाईची जी काही चीज वस्तू आहे ती सगळी आणून त्या घोंगडीवर ते टाकू लागले. झोपडीतलं सगळं सामान त्यांनी गोळा केलं आणि त्या घोंगडीचं गाठोडं बांधलं, मोड बांधली. आणि मग ती बोनेबाई ओरडली, कोपऱ्यात बसून ती टकाटका पाहत होती. चक्रधरांच्या नावाने तिने हाका मारल्यावर चक्रधर तिथं प्रगट झाले आणि त्यांनी मोठं रूप धारण केलं. ते चोर इतके घाबरले, कारण इतकं विराट रूप त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, आणि ते पळून गेले. आणि म्हणून चक्रधर गमतीने म्हणतात बोनेबाईला की येथं कोणी कोणा नागविले, ते आपली चोरी करायला आलते, पण आपलं तर काही त्यांना नेता आलं नाही, त्यांची घोंगडी उलट आपल्याला राहिली इथं. महिमा. अणिमा महिमा. लघिमा गरिमा. लघिमा म्हणजे हलकं होणे, लघु. लघु म्हणजे लाईट, एकदम लाईट वेट, हलकं वजन. चक्रधरांचंच लीळाचरित्रामध्ये, चक्रधर हे महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन आहेत. मोठे योगी होऊन गेले हे शक्तिपात विद्याचे मोठे योगी, फारच मोठे. आपल्या साधक अवस्थेमध्ये शक्तिपात झाल्यानंतर ते भ्रमण करीत आहेत आणि एका जंगलामधून चाललेले आहेत, वनातून. शेजारच्या गावातले मुलं तिथं गायी चारायला आलेत, गायी चरत आहेत आणि ते मुलं खेळत आहेत. खेळातला नियम असा आहे की जे हरतील, जो मुलगा हरेल, खेळामध्ये हरला, त्याचा पराजय झाला, मग त्याने काय करायचं की ज्याचा विजय झाला त्याला पाठीवर घ्यायचं आणि समोर एक झाड होतं 100 पावलावर, तिथपर्यंत घोडा घोडा म्हणून त्याला घेऊन जायचं, शिक्षा. चक्रधरानं ते मुलं म्हणले, खेळता का आमच्यात? ते म्हणले हो. खेळले आणि मग चक्रधरांचा जय झाला. मग तो जो मुलगा हरला त्याच्या पाठीवर ते बसले. मग तो दुडू दुडू धावत गेला त्या झाडापर्यंत. आता तिथं सोडून द्यावं की नाही, नाही, तो त्यांना परत घेऊन आला. परत गेला, मुलं म्हणले अरे आता सोड. तो म्हणला की सुख होत असे. त्यांचं शरीर पूर्ण शक्तीने संचरित असल्यामुळं त्या मुलाला शक्तिपात झाला, आनंदाची प्राप्ती झाली. आणि शरीर किती हलकं, म्हणजे जणू काय आपण कोणाला पाठीवर घेतल्याचं भान नाही, लघु. ते म्हणले तुला ओझं नाही वाटत का? नाही म्हणले, पिसासारखे हलके आहेत. लघिमा. गरिमा म्हणजे गुरु. गुरु म्हणजे जड. महाभारतामध्ये कथा आहे, भीम चाललाय रस्त्याने. भीम हा सगळ्यात शक्तिशाली, 10 हत्तीचं बळ आहे त्याच्यात. पूर्वीची शक्ती कशी मोजायची? हत्तीमध्ये. आज आपण शक्ती कशी मोजतो? घोड्यामध्ये. हॉर्स पॉवर. हे मोटर 3 हॉर्स पॉवरची आहे, 2 आहे हॉर्स पॉवर. पूर्वी एलिफंट पॉवर, 10 हत्तीचं बळ आहे म्हणायचे. गदा खांद्यावर घेतलेली डुलत डुलत चाललाय, शक्तीचा गर्व आहे. आणि एक वानर बसलेला आहे रस्त्याच्या कडेला आणि त्याची शेपटी रस्त्यावर आली. भीमाला मोठा राग आला आणि तो म्हटला की मी भीम आहे पराक्रमी आणि तू माझ्या रस्त्यावर शेपूट टाकून बसलाय, ते बाजूला कर. त्या वानराने उत्तर दिलं की मी आता वृद्ध झालेलो आहे, मी थेट रामायण काळातला आहे. रामायण झालं 10,000 वर्षापूर्वी, महाभारत झाले 5,000 वर्षापूर्वी. वृद्ध झालोय, मला आता बळ नाही राहिलं. ती शेपटी तू उचलायला मदत करतो का? ते म्हटले मी करतो. आणि मग त्याला काय वाटलं शेपटी उचलायची, हात घातला पण ती जड आहे, मग तिने गदा बाजूला ठेवली, दोन्ही हात
अजिबात नाही. आणि मग त्याच्या लक्षात आले की साधारण वानर नाही, हे मारुती वगैरे कोणीतरी असायची शक्यता आहे. गरिमा इतकं जड केलं, उचललंच नाही. अनिमा, गरिमा, लगिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य. प्राप्ती म्हणजे एका जागी बसून कोणत्याही वस्तूची प्राप्ती. जसं आपल्याला झाडावर आंबे आहेत, तर आपल्याला झाडापर्यंत गेलं पाहिजे, कारण झाड कसं आहे, अचल, त्याला काही आपल्याकडे येता येणार नाही. आपण चल आहेत, आपल्याला त्याच्याकडे जाता येतं. तिथं जाऊन ते फळ आपण घेतलं पाहिजे. प्राप्तिसिद्धीमध्ये तसं नाही. तुम्ही तुमच्या जागेवर बसा. काल कानिफनाथांची यात्रा झाली इथं महाराष्ट्रामध्ये, रंगपंचमी होती. आणि इथं नगर जिल्ह्यामध्ये मढीला त्यांची समाधी आहे, कानिफनाथ नवनाथापैकी. ते एका योगिनीच्या वनात गेले, त्यांच्याबरोबर 700 शिष्य असायचे. त्यामुळे डमरू वाजले 700 लोकांचे की लोकांना कळायचं कानिफनाथ आले, मोठा माहोल व्हायचा. आणि मग ती योगिनी त्यांच्या स्वागताला आली. तिच्या आश्रमामध्ये नारळाचे झाडं होते. मग कानिफनाथांनी सांगितलं, आम्हाला नारळ द्या, हे आमची सगळी शिष्यमंडळी आहे, योगी मंडळी, नारळचं पाणी पितील, खोबरे खातील. त्या योगिनीने उत्तर दिलं, तुमच्यामध्ये जर सामर्थ्य असलं तर घ्या तोडून. आणि म्हणून ती कथा सांगते, कानिफनाथांनी वर दृष्टी टाकली आणि ते नारळ सगळे टपाटपा खाली पडले. त्यांनी हात लावलेला नाही. प्राप्ती. ती योगिनी त्यांच्या पुढची होती. तिने खाली पडलेल्या नारळावर दृष्टी टाकली आणि ते परत वर जाऊन लटकले. प्राप्ती. प्राकाम्य, पुढची सिद्धी प्राकाम्य, मनामध्ये जी इच्छा, जो जे वांछेल तो ते लाहो, ती पूर्ण होते. मग नवनाथापैकी वटसिद्ध नागनाथ आहेत, वय वर्ष 8 आहे. आणि गुरं चारायला गेलेत. दुपारची वेळ झाली, मुलं म्हणले भुका लागल्या. ते म्हणले मी तुम्हाला जेवू घालतो. आणि नुसत्या संकल्पाने त्यांनी अन्न आणलं की तुला काय खायचंय, अमुक पदार्थ, तो लगेच हजर. प्राकाम्य. इच्छा केलेलं प्रगट होणं. ईशित्व माहिती आहे आपल्याला. ईश म्हणजे प्रभू. भगवान कृष्णाला अग्रपूजेचा मान, सगळ्याचा ईश, प्रमुख. आणि वशित्व, वश होणे, सगळे प्राणी मात्र वश होणे. आपण अशी चित्र बघतो की एखाद्या ऋषीचा आश्रम आहे, ते काहीतरी प्रवचन करीत आहेत आणि वाघ आणि हरिण शेजारी बसून तल्लीनतेने ऐकत आहेत, वश झाले. अष्टसिद्धी सांगितल्या हठयोगामध्ये. शरीराचे अग्निप्रदीप्त होणार, शरीरामध्ये बल येणार, सगळे व्याधी नाहीसे होणार, अष्टसिद्धींची प्राप्ती होणार. इतके फळं हठयोगामध्ये आहेत आणि हे मिळायला पाहिजेत. उदाहरणार्थ बाबा चरणदासांचा हठयोगावर ग्रंथ आहे, त्याच्यात ते म्हणतात, श्वेतबाल तजी काले होई. श्वेतबाल, पांढरे झालेले केस, काले होई, काळे होतात. श्वेतबाल तजी काले होई. चक्रधरांकडे एक योगी आले आणि त्यांची कीर्ती होती की ते हठयोगामध्ये अत्यंत माहीर आहेत, स्किल आहे त्यांना. मी चक्रधरांनी विचारलं, तुम्ही म्हणे हटू जाना? ते म्हणले, हा, हटू तो आम्हीच जाणू, मीच एकटा जाणतो या देशामध्ये. मग चक्रधरांनी त्याच्याशी काही युक्तिवाद आर्ग्युमेंट केलं नाही, फक्त त्याच्या डोक्याकडे बोट केलं. कानशिळावर थोडे केस पांढरे झाले होते आणि मग ते विचारतात, हे काय मग? इथं तर सांगितलंय की योग्याचे केस काळे होर राहतात आणि तुमचे पांढरे कसे काय झाले? नापास केलं. आणि म्हणून हठयोग कसा आहे, तो तुमच्या शरीरामध्ये दिसून आला पाहिजे, कारण तो शरीराचा योग आहे. गाडगे बाबा आहेत, पूर्ण दीर्घायुषी, भिक्षान्न खायचं. एखाद्याला जर ओळखलं की हे गाडगे बाबा आहेत आणि मग सुग्रास, पुरणपोळी वगैरे, तर ते अन्न ते घेत नव्हते. साधी ज्वारीची भाकर घ्यायची. आणि एखाद्याने फारच आग्रह केला आणि पुरणाची पोळी, आमटी, भजे, कुरडया, पारंपरिक हिंदू पक्वान्न जर दिलं, तर ते खापरामध्ये घ्यायचे, नदीवर जायचे आणि ते खापर पाण्यात बुडवायचे, त्याचा पार चिखल करायचं आणि मग खायचं. जिभेवर नियंत्रण.
गाडगेबाबा दीर्घायुषी होते, 80 वर्ष, कधीही आजारी पडलेले नाहीत, कारण हे काही पुराणातली गोष्ट नाही. आत्ता गेले गाडगेबाबा 50-60 वर्षापूर्वी. आणि कोणत्याही प्रकारचं, म्हणजे आवाज किती होता सिंहासारखा. त्यांचं शेवटचं कीर्तन झालं मुंबईला, वांद्र्याला, पोलीस ग्राउंडवर. 10,000 लोक होते. आणि त्या काळामध्ये हे जे अँप्लिफायर आहेत, लाऊडस्पीकर वगैरे, साऊंड सिस्टीम नव्हती. पण शेवटच्या माणसाला आवाज ऐकू जाणार, सिंहासारखा आवाज. स्वयमेव मृगेंद्रता. शिवाला कोणी अभिषेक करीत नाही राजा म्हणून. त्यांनी एक डरकाळी टाकली, गर्जना केली की लोकांना कळतं हा राजा आहे. असा आवाज. हे कशाचं फळ? हठयोगच. आणि सगळे नाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चिरपटी, वटसिद्ध नागनाथ, चौरंगीनाथ, कोणीही आजारी नाही आणि दीर्घायुषी. भगवान कृष्णांचं वय 125 वर्ष, 4 महिने 7 दिवस, भागवतात सांगितलं. दीर्घायुष्य आहे. आणि कसे? शेवटपर्यंत कार्यक्षम. महाभारत युद्धामध्ये भीष्मांनी भाग घेतला, वय 90 आहे, पण सरसेनापती आहेत. जवळजवळ 40 लाख सैन्यांचं नेतृत्व केलंय. म्हणजे ते काय असे क्वाटवर पडलेले नाहीत. म्हणजे दीर्घायुष्य असून कर्तबगार, कार्यक्षम. ही हठयोगाची देणगी आहे. म्हणून हठसिद्धी प्राप्त करण्यासाठी, आणि ज्यांनी ज्यांनी हठयोगाचे अभ्यास केला त्यांचं सुंदर शरीर होतं. आणि त्या शरीराचा त्यांना पुढं योगाभ्यास करण्यासाठी फायदा झाला. आता दुसरं बघा, शंकराचार्यांनी 32व्या वर्षी समाधी घेतली. विवेकानंद 36 वर्ष जगले फक्त. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 22व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. रमण महर्षींना कॅन्सर झाला. रामकृष्ण परमहंस कॅन्सरने गेले. काय भानगडे ही? हठयोगाचा अभ्यास नाही. मोठे माणसं, साक्षात्कारी पुरुष, पण फक्त मनाचा अभ्यास, चित्ताचा, हठयोगाचा नाही. त्यामुळे आरोग्याची प्राप्ती नाही, ती होणार नाही. तुम्हाला शरीर आणि मन दोघांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हठयोगाचा अभ्यास केला पाहिजे. नुसत्या मनाने तुम्ही गेला, तुमचं काम होतंय, साक्षात्कार होतोय, पण शरीराची प्राप्ती नाही. तुमचे आजार वगैरे सगळे तुम्हाला म्हणजे पिच्छा सोडणार नाहीत. सगळे किती काही उदाहरणं तुम्ही बघा. हठयोगी माणूस एकदम धट्टा शेवटपर्यंत चालता फिरता. आणि हठयोग वर्ज केल्यानंतर जे खाली उरतात, नुसता मनाचा अभ्यास करणारे, शुष्क शरीर झालेलं आहे, कोणत्याही प्रकारचं बल राहिलेलं नाही, सगळे आजार झालेले आहेत, खाल्लेलं पचत नाही, बोलतायत, काय उपयोग आहे त्याचा? आणि म्हणून बलम उपास्व, उपनिषदामध्ये सांगितलं, बलाची उपासना करा. नायम आत्मा बलहीनेन लभ्य. बलहीन माणसाला आत्मलाभ होत नाही. आणि आत्मलाभ होऊ नये त्याला काय उपयोग? समजा एखादा मनुष्य अत्यंत सुस्थितीत आहे, भरपूर घरदार, पैसा अडका आहे, आणि सगळे आजार आहेत. डायबिटीस आहे, बीपी आहे, मूळव्याध आहे. डॉक्टरने कितीतरी लिस्ट करून दिल्यात, हे खायचं नाही, ते खायचं नाही, इकडे जायचं नाही, तिकडे. आणि मग ते जगून काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही कोणताही पदार्थ जगातला घेऊ शकता, आणि तो आजार म्हणतोय खायचं नाही, बंद केलं तुम्हाला. केवढी मोठी शिक्षा आहे. नरकाचे प्रकार सांगितलेत अनेक. त्याच्यातला एक नरक असा आहे, सुईचं नेढं, ज्याच्यामध्ये आपण दोरा ओवतो, सुईचं छिद्र बारीक, तेवढाच गळा, बाकी काही नाही. शरीरासारखं शरीर, पण अन्न नलिका तेवढी, सुईच्या नेढ्या एवढी. आणि समोर भरपूर अन्न देतो देव, भरपूर डोंगरा एवढे, चित्रकूट, अन्नकूट मोठा, पण त्याला खाताच येत नाही. त्याला मग खावंसं वाटतं, समोर अन्न पण आहे, पण गळा केवढा, एकदम बारीक. तसं तुम्हाला सगळे भोग आहेत अवतीभोवती, सगळं ऐश्वर आहे, आणि तुमचं शरीर आजाराने पोखरलंय, तुमचा अग्नी प्रदीप्त नाही, तुम्हाला खाल्लेलं पचत नाही, काय उपयोग बरं त्याचा? आणि म्हणून
शरीरम आद्य खलु धर्म साधनम, शरीराची काळजी घ्यायची, त्याच्यासाठी हठयोग. आणि शरीर तंदुरुस्त झालंय, तुम्ही तुमच्या सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यात, धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितलेत, सगळं मिळवायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आता राजयोग, मनाचा मन स्थिर करा. मग आता ज्याला शारीरिक योगाची प्राप्ती झाली, घटयोग हठयोग, आणि मन पण ज्याचं स्थिर झालं, तो झाला भगवान. मग आता श्रीकृष्णाला 1000 नावं आहेत, विष्णू सहस्रनाम आहे त्याच्यामध्ये. सहस्र म्हणजे किती? 1000. 1000 नावं देवाची. पण व्यासांनी कोणतं नाव निवडलं? गीतेचा समारोप करताना महर्षी सांगतात, यत्र योगेश्वर कृष्ण हो. एवढ्या 1000 नावातून कोणतं विशेषण दिलं कृष्णाला? योगाभ्यास करणारा, योगाचा मास्टर, योगेश्वर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. गीतेचा शेवटचा श्लोक, समारोप कळसाचा. त्याच्यामध्ये भगवंताला योगाभ्यासी म्हटलेलं आहे. तस्माद योगी भव अर्जुन. योगी होण्याचा, म्हणून योग शब्द 2 अर्थ आपण पाहिले. योगी व्हायचं आहे आणि दोन्ही प्रकारचा अभ्यास करायचा आहे, समतोल अभ्यास करायचा आहे, असं चिंतन आज आपण केलं. आणि दोन्ही क्रियापद युज समाधो आणि युज संयोगे, दोन्ही प्रकारे आपण बघितले. आता आयुष्य आपल्याला किती आहे? सरासरी 100. काही काही देशामध्ये, जपानमध्ये 100 वर्ष जगणारे खूप लोक, इकिगाई नावाची त्यांच्या गावाची गावं आहेत. रशियामध्ये चांगलं आयुष्यक्रम आहे, 120 वर्ष वगैरे पर्यंत जातात लोक दीर्घायुषी. म्हणजे घरी जर पाहुणे आले आणि तिथल्या प्रमुखांनी, सगळ्यात वृद्ध माणसांनी सांगितलं की बाळ पाणी आण, चहा आण, तो बाळ जर आला तर तो 100 वर्षाचा असतो, त्याचा मुलगा 80 वर्षाचा. म्हणजे दीर्घायुषी परंपरा आहे. मग यातून समजा आज मितीला 80 वर्ष जर धरले आपण कलियुगामध्ये, मग यातले काही आपले शिक्षणामध्ये वर्ष गेले, प्रपंच करण्यामध्ये काही वर्ष गेले, 40-50 कधी गेले आपल्याला कळत नाही. आता उरलेलं जे आयुष्य आहे हे हातातून निसटून चाललंय. म्हणून आपण अत्यंत सावध होणं गरजेचं आहे. आणि काय करता येईल मला या क्षणी, आत्ता आत्ता मला ध्यान करायचंय, आत्ता मला साधना करायची, तर मी काय करू? आता चाच पडायला वेळ नाही, वेळ तुमच्या हातात फार थोडा राहिलेला आहे. आणि मग त्याच्यासाठी योगशास्त्र, त्याने पटकन ह्या मार्गाला झडझडवून वहिला निघ. त्याने ह्या सगळ्या जंजाळातून थोडा वेळ काढला पाहिजे, बाजूला झालं पाहिजे, आणि कोणत्याही परिस्थितीत अभ्यास केला पाहिजे. सूत्र काय आहे? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध हो. अभ्यास हा त्याचा मार्ग आहे, अभ्यासाशिवाय काहीच नाही. मग आता तुकाराम महाराजांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, इतरा ते डोळा न पाहावे. असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी पण साध्य होणारा अभ्यास करणे. अभ्यासाची व्याख्या काय आहे? पुन्हा पुन्हा करणे, पुन्हा पवनेन, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणे, रोज करणे म्हणजे अभ्यास. त्याला रामकृष्ण परमहंस फार छान उदाहरण द्यायचे की लोटा रोज घासावा लागतो. आपण घरातले भांडेकुंडे रोज घासतो, घर रोज झाडतो, तसं मनाची झाडलोट रोज केली पाहिजे. रोज, त्याला म्हणायचा अभ्यास. पुन्हा पुन्हा करणे, एकदा नाही, रोज. कालचं संपलं, आता आज पुन्हा नव्याने करायचं आहे, आणि ते करायचंच आहे. मनाला शिस्त लावायची. ध्यान नाही लागलं तरी चालेल, योगा नाही केलं तरी चालेल, पण 1 तास सुट्टी नाही, बसावंच लागणार. आणि मग ते मन हळूहळू शिस्तीत येतं. शिस्तबद्धता त्याला आली की ते अंगवळणी पडतो अभ्यास. आणि जर काही फळं मिळू लागले, एखादी सिद्धी प्राप्त झाली, तर त्याला किती हुरूप येत? मोठ्या प्रमाणात. आणि म्हणून त्याचा उत्साह वाढवण्यासाठी या सिद्धी सांगितल्या. त्या नाही मिळवायच्या, त्या जर मिळाल्या तर सनवून पिवळं आहे. फक्त त्या माणसाला श्रद्धावान करतात, हुरूप देतात, तेवढ्यापुरता त्यांचा उपयोग आहे. ते समाध उपसर्गा वित्थाने सिद्धय. समाधी अवस्थेमध्ये ते सिद्धी आहेत.
उपसर्ग आहेत आणि प्रपंचामध्ये वित्थान दशेमध्ये ते सिद्धी आहेत असं सांगितलंय. म्हणून त्याची पण आवश्यकता आहे, पण कुठं? फक्त हुरूप येण्यापुरती. असे हे दोन भाग आपण बघितले. आता आपल्याला हठयोगामध्ये काय सांगितलंय त्याचा थोडा सारांश पाहायचा, पातंजली योगामध्ये काय सांगितलंय त्याचा सारांश पाहायचा, आणि मग आपण समारोपाकडे येत आहोत. आणि तुम्ही इतकं जे मंत्रमुग्धतेने ऐकलं, एवढी मला संधी दिली. आता माझं वय 75 आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून माझ्या हातात पुस्तक आहे आणि मी साधना करीत आहे. मी दुसरं काही केलं नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाशी आळू. त्यामुळं मला तळमळीने तुम्हाला सांगायचं आहे. मी वक्ता नाही. ओरेटरी हा माझा विषय नाही. हजारो माणसं मंत्रमुग्ध करावेत, प्रभावित करावेत, हिप्नोटाईज करावेत, हा माझा भाग नाही. कोणत्याच जीवनचर्येमध्ये बसत नाही. पण मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि वडिलकीच्या नात्याने कळकळ आहे मला. सांगावं असं वाटतं मला. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. काहीतरी निरोप आहे, सांगायचं आहे मला. आणि काय सांगायचं आहे की हा अभ्यास करा. वेळात वेळ काढून तुम्ही अनेक गोष्टी करता, या गोष्टीला पण जागा द्या थोडीशी. काय झालंय आपलं? मुख्य ही गोष्ट बाजूला गेली. त्याला एक दृष्टांत देतात. आपल्या इकडं भारतामध्ये असे खाजगी प्रवासी असतात, जीप वगैरे, आणि त्याच्यामध्ये भरपूर सीट्या भरतात. मागं पुढं ड्रायव्हरच्या शेजारी इकडून तिकडून. आणि मग एकदा इतकी गर्दी झाली की लोकांनी त्या ड्रायव्हरलाच खाली उतरून दिलं. आता सगळी गाडी भरली, पण चालवणार कोण? तसं आपण पैसा अडका मिळवायचा आहे, घरदार मिळवायचं आहे, कीर्ती मिळवायची, त्या नादात देवाला जागाच नाही ठेवली, त्याला खाली उतरून दिलं आपण. योगाभ्यासाला वेळ नाही, काही वाचायला वेळ नाही, कोणाचं काही श्रवण करायला बुद्धी नाही, ज्ञान येणार कुठून? आणि म्हणून थोडी सवड करा, दार थोडं किलकिल करा. आनो भद्रा कर्तव्य यांतू सर्वतो दिशम, दाही दिशातून माझ्याकडे ज्ञान येवो, अशी ऋग्वेदातली प्रार्थना आहे. हठयोगामध्ये असं सांगितलं की प्राणाचं उन्नयन करायचं आहे. मध्यमार्ग जो आहे, सुषुम्ना मार्ग, मेरुदंड, त्या सुषुम्ना नाडीमधून प्राण ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन जायचं आहे. हा हठयोगाचा भाग आहे. पवनमूळ नाभी कमळी, प्राणाचं मूळ कुठं आहे? नाभिस्थानी. कुंडलिनीची जागा कंद, त्या कंदामधून 72,000 नाड्या सगळ्या शरीरामध्ये पसरतात. तयोर्धमायन्न, त्याच्यातून एक जी वर आलेली आहे ती अमृतत्व मोक्षाला घेऊन जाते. आणि विश्वन्या उत्क्रमणे भवंती, आणि बाकीच्या नाड्यातून प्रपंचाकडे मन धावतं. त्या मध्य नाडीतून आपल्याला जायचं आहे. मध्यमा मध्य विवरे, तेने कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र, वरती. मग या ठिकाणी ती संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आपल्याला हठयोगामध्ये. ती तुम्हाला शांत चित्ताने समजूनच घ्यावी लागेल, तिचं आचरण करावं लागेल आणि तिचा अनुभव घ्यावा लागेल. ती नुसती शाब्दिक राहता कामा नये. कबीरांनी जसं म्हटलं, मै कहता आखन देखी, आम्ही डोळ्यांनी जे पाहिलं ते सांगतो, कानो सुनिते और, ऐकीव माहिती आमच्याकडे नाही. आमच्या शरीरामध्ये आम्हाला हठयोगाचा जो अनुभव येतो तो आम्ही सांगतो, असं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. आणि मध्य नाडीतून प्राण गेला की विचार आपोआप थांबतात, कारण चले वाते चलम चित्तम, निश्चलो निश्चलम भवेत. वायू निश्चल झाला की चित्त निश्चल होतं, वायू चलित झाला की मन चलित होतं. ह्या शरीरामध्ये वायू, मन आणि बिंदू, तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, पण चंचल आहेत, त्याचा उपयोग होत नाही आपल्याला. त्या स्थिर करणं, याला म्हणायचं साधना. ते स्थिर करण्याचं शास्त्र हठयोगामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र एखादं सेशन भगवत कृपेने, श्रीकाकांच्या कृपेने, विठ्ठल आबोलींच्या सहकार्याने जर पुढे घेतला आपण हठयोग, तर तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होईल. प्राण ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन जाणे, याचं ते शास्त्र आहे. कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा मुलाधाराच्या ठिकाणी, आणि तया चोजवले प्रभा निमथावरी, माथ्यापर्यंत त्याचा प्रकाश गेला पाहिजे. हठयोगाची भूमिका. पातंजली योग सूत्रामधली भूमिका काय?
तर पातंजली योग सूत्रामध्ये मन योग चित्त वृत्ती निरोध चित्ताच्या वृत्ती थांबविणे, बाकी काहीच नाही. चित्त 5 प्रकारचं सांगितलेलं आहे व्यासभाष्यामध्ये. पतंजलींचे योगसूत्र जे आहेत त्याच्यावर जे सगळ्यात प्राचीन आणि अप्रतिम भाष्य आहे ते व्यासभाष्य. त्या व्यासभाष्य पुढे दुर्बोध झाल्यानंतर वाचस्पती मिश्रांनी तत्ववैशारदी नावाची टीका, कॉमेंट्री त्याच्यावर लिहिली. आणि विज्ञान भिक्षुनी योग वार्तिक, आणि याशिवाय मणिप्रभा नावाची टीका आहे रामानंद येतीची. 35 टीका आहेत जवळजवळ. भोजराजाची भोजवृत्ती आहे. खूप लोकांनी भगवद्गीतेच्या खालोखाल योगसूत्रावर भाष्य आहेत जगामध्ये. भगवद्गीतेवर सगळ्यात जास्त आहेत. तर व्यास भाष्यामध्ये 5 सांगितले: क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. 5 चित्त. मग या ठिकाणी क्षिप्त म्हणजे काय? बाहेर फेकलेलं. डोळे, कान, नाक, त्वचा, जीव याच्यातून बाहेर चित्त गेलं, क्षिप्त. मूढ चित्त म्हणजे मोहित झालेलं, त्याला काही सुधरत नाही. निद्रा आलस्य प्रमादावी त्यांनी बदनाती भारत. तमोगुणाने बांधला गेलेला माणूस खातो पितो झोपतो, त्याच्या जेवणात दुसरं काही नाही, जनावरासारखं. पशु. शैवशास्त्रामध्ये जीवाला पशु म्हटलेलं आहे आणि शिवाला पशुपती म्हटलेलं आहे. तिसरं चित्त विक्षिप्त. ते कधी मूढ होतं, कधी क्षिप्त होतं. ह्या चित्तावर काम करता येण्याजोगं आहे, दोन्हीकडे पण थोडं थोडं. आणि सर्वश्रेष्ठ चित्त 4 क्रमांकाचं एकाग्र. ते आता एका विषयावर थांबायला लागलं, आणि ते पूर्ण एका विषयावर थांबलं की निरुद्ध. निरुद्ध म्हणजे स्थिर झालेलं चित्त. त्याला पतंजलीने म्हटलं चित्त वृत्ती निरोध. निरुद्ध चित्त करायचंय, चित्तातल्या वृत्ती थांबवायच्या. वृत्तींचा नाश करायचा नाही, थांबवायच्यात थोडा वेळ फक्त. थोडं थांबवायचंय, कारण त्याची आपल्याला गरज आहे. जसं आपण घरात येताना इकडे भारतामध्ये चप्पल बूट वगैरे बाहेर काढतात तसं, आणि बाहेर जाताना परत घालायची. तसं तुम्हाला व्यवहार करताना चित्त वापरता आलं पाहिजे. पण तुम्ही एकांतामध्ये आहात त्यावेळेस चित्त शून्य झालं पाहिजे. तुम्ही वॉश बेसिनवर गेलात, हात धुतले, आता नळ बंद कराल की नाही? तो जर 24 घंटे चालू ठेवला तर काहीतरी चुकतंय. तसं काम मनाचं झालंय तरी मनातले विचार भरमसाठ धावत आहेत, तुमचं काहीतरी चुकतंय. तुम्ही कारमध्ये प्रवास करून आलात, आता गॅरेजमध्ये गाडी लावा, बंद करा, नाही, ती चालूच ठेवली. तसं घटना होऊन गेल्यानंतरही तुमचं मन चालूच आहे, गोंधळ आहे काहीतरी, निरुद्ध करा, थांबवा थोडं. याला म्हणायचं चित्त थांबवायचं शिकवणे. मास्टर व्हायचं, त्याचं स्वामी व्हायचं. तुम्हाला स्विच ऑन करता आलं पाहिजे, स्विच ऑफ करता आलं पाहिजे. म्हणून इकडं आपल्या भारतीय परंपरेमध्ये योगी पुरुषाला स्वामी म्हणतात. स्वामी म्हणजे मालक. मालक म्हणजे स्वतःचा मालक. मन चालू केलं, मन बंद केलं, मी माझा मालक. सामान्य माणसाचं तसं नाही, तो गुलाम आहे. तुमची कोणी स्तुती केली, तुम्ही आनंदित होणार. तुम्हाला कोणी अपशब्द वापरले, तुम्ही कष्टी होणार. म्हणजे तुम्ही आनंदी व्हायचे की दुःखी, दुसरा माणूस ठरवणार. म्हणजे ते बटन त्याच्या हातात गेलं, मग गुलाम झाले तुम्ही, स्वामी नाही. स्वामी कोण? मी ठरवणार, मी आनंदी व्हायचं का दुःखी व्हायचं. स्वामी. निरुद्ध चित्त करायचं आपल्याला, की चित्त पाहिजे त्यावेळेस वापरायचं, नको असेल त्यावेळेस ते स्टॉप करता आलं पाहिजे, निर्विचार करता आलं पाहिजे. यथा दीपो निवात असतो, निवात जागी, वारा नसलेल्या जागी ठेवलेला दीप न इंगते, फडफड करीत नाही, कंप पावत नाही. सोपमा स्मृता, ती उपमा चित्ताला देतात. चित्त स्थिर करायचं शिकणे हा पतंजली योगाचा भाग आहे. आणि मग त्यांनी 8 अंग सांगितले: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधयो, 8 अंगानी. 8 अंग योगाचे सांगितले. आणि हे कसे करायचे? अभ्यास वैराग्याभ्याम तनो, सतत अभ्यास करायचा, सतत अभ्यास. तरी धनंजया येतुले करी, ये 8 पहारा माझारी, मोठके निमिषे भरी ऋतू जायो. 8 प्रहारामधले काही मिनिटं मला दे, गीतेत सांगितलंय अर्जुनाला. काही वेळ परमेश्वराला दिला पाहिजे.
आणि त्यामध्ये हा निरुद्ध चित्ताचा अभ्यास करायचा आहे, 2 प्रकारचा. अशा रीतीने आपण योगाच्या 2 शाखा वेगवेगळ्या प्रकाराने, आणि मग त्यामध्ये जे प्रमुख प्रमाणित ग्रंथ आहेत त्यांची चर्चा केली, त्यामधले विषय काय आहेत त्याची चर्चा केली, आणि हा योग परिचय ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचा भाग आपण आज पूर्ण केला. खूपच छान. धन्यवाद काका. एक मला सांगायचं होतं की तुम्ही अभ्यास जसं म्हणला ना, हा तसं गेली 7 वर्ष श्रीयोगावरती रोज एकही दिवस चुकलेलं नाही. रोज हा प्राणायाम 2दा असतो आणि रोज मेडिटेशन असतं आणि रोज हठयोगाचाही क्लास असतो. मी गेली हा 7 वर्ष एकदाही चुकलेलं नाही. तुम्ही खरोखर प्रातस्मरणीय आहात. तुमचं दर्शन या निमित्ताने झालं. भाग्यवान आहेत आम्ही. खूपच छान. हा. सर काही मीच काय करतोय असं म्हणत नाही, पण समहाऊ चालू आहे सगळं ते. हा चालू आहे, चालू आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर. मी शोभा दाते. एक्सलंट तुमचा टॉक, म्हणजे अक्षरशः प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल असं असं तुमचं आज हे झालं. आम्हाला पुन्हा तुमच्याकडनं ऐकायला खूप आवडेल. धन्यवाद. अतिशय अविस्मरणीय अनुभव होता आजचा. हा हा. मी फारच छान. शोभा, मी म्हणलं त्याप्रमाणे ही सुरुवात आहे आणि आपण नक्कीच परत बोलूया. बोलू. आणखीन त्यांच्याकडनं त्यांना जे काही आपल्याला सांगायचं असेल, शिकवायचं असेल, ते हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी नेहमीच खुला आहे. ओपन. नमस्कार आवारे सर, मी सायली बोलतेय. खूप खूप असंच दर आठवड्याला एक तरी सरांचं लेक्चर आपण ठेवायला पाहिजे, एक कार्यक्रम ठेवा. हो, हो. खूप छान झालं. हा. थँक्यू. सर खूप छान वाटलं. तुम्ही परत एकदा आमच्याकडे वेळ देऊन, आमच्यासाठी वेळ काढून एवढ्या सकाळी पहाटे उठून. प्रदीप जोशी यांचं पण आभार, त्यांनी तुम्हाला मदत केली. आणि सर तुम्ही बोलायला लागलं की ऐकतच बसावं असं वाटतं. परत परत त्या जरी सब्जेक्टवर बोलत असला तरी सुद्धा ते परत परत ऐकावं असं वाटतं सर. खूप छान वाटलं सर ऐकून. धन्यवाद, धन्यवाद. मी सरांना म्हणजे आम्ही व्हिसा प्रोसेस करतायत ते, आणि पॉसिबल आहे की ते लवकरात लवकर US मध्ये पण येणार आहे आणि प्रत्यक्ष सर्वांना भेटण्याची संधी पण येऊ शकते. होल डिपेंड्स अपॉन हाऊ व्हिसा प्रोसेसिंग गोज अँड ऑल. ते प्रत्यक्ष भेट झाली तर आणि खूपच उत्तम, सुंदरच. म्हणजे वी विल प्रे फॉर दॅट. आम्ही प्रे करत राहू त्याच्यासाठी की तुम्हाला येता येईल इथे लवकर. चालेल, मग समारोप करायचा का? चालेल. हा. मी आता रेकॉर्डिंग थांबवतो. हम्म. हा.